पाहणारच आहोत त्याआधी एक मोठी बातमी। तर मतदान पथक हेलिकॉप्टरने रवाना झालेले आहे। 212 अतिसंवेदनशील भागामध्ये पथक रवाना झाली आहेत। कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये पथक बेस कॅम्पवरती दाखल झालेली आहेत। आताची एक मोठी बातमी आपण पाहतोय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये निवडणुकीची प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे। माओवाद्यांच्या दहशतीच्या सावटाखाली होणाऱ्या या निवडणुकीमध्ये मतदान पथकांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने 4 तालुक्यातील तब्बल 212 अतिसंवेदनशील मतदान केंद्राच्या जवळपास 1200 मतदान पथकांना ईव्हीएम सह हेलिकॉप्टरने आज रवाना करण्यात आलं। MI-17 या वायुदलाच्या 3 हेलिकॉप्टरमधून मतदान पथक कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतदान पथक ही बेस कॅम्पवरती मुक्कामाला पोहोचली आहेत। या संदर्भात जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। माओवाद्यांच्या कारवाया असलेल्या ठिकाणी मतदान पथकांना सुरक्षित पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन गडचिरोली पोलीस प्रशासनाने काय जय्यत तयारी केली आपण बघू शकता। MI-17 सीमा सुरक्षा दलाचे 3 चॉपर दाखल झालेले आहे। त्यामध्ये मतदान पथकांना नेलं जात आहे सुरक्षितपणे। आपण बघू शकता गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने सर या ठिकाणी आहेत आणि 212 बूथ मध्ये हे सगळे मतदान कर्मचारी आज जाणार आहेत। बेस कॅम्पवर त्यांचा मुक्काम असणार आहेत। तब्बल 1200 कर्मचारी 3 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये हे सगळ्या मतदान कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या दिवशी हे लोक बेस कॅम्पवर मतदान केंद्रावर जाणार आहेत। माओवाद्यांच्या कारवायांपासून सुरक्षित बचाव करण्यासाठी गडचिरोली पोलीस प्रशासनाने तयार केलेली ही योजना आहे। SP निलोत्पल आणि कलेक्टर संजय दैने सरांच्या नेतृत्वात कशा पद्धतीने या हेलिकॉप्टरमधून या सगळ्यांना नेलं आपण सोबत गडचिरोलीचे कलेक्टर आहेत, आपण त्यांना विचारूया। सर, मला सांगा की नेमकं कशा पद्धतीची ही तयारी आहे आणि कशा पद्धतीने या सगळ्यांना चॉपर मधून नेलं जात आहे? आपल्याला माहिती आहे की आपण या ठिकाणी गडचिरोलीचे जे पोलिंग पार्टीज आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण हेलिकॉप्टरने नेत असतो। काल आपण 76 पार्टी ह्याच्या इथूनच रवाना केल्या P-3 ला, म्हणजे मतदानाच्या 3 दिवस आधी महाराष्ट्रात एकमेव जिल्हा आहे की ज्या ठिकाणी P-3 ला नेलं जातं आणि इनफॅक्ट P-2 ला आज 3 ठिकाणून आपले जात आहेत। गडचिरोली असेल, आरमोरी असेल किंवा अहेरी असेल। मी आताच गडचिरोलीच्या पथकांना पण रवाना करून आलेलो आहे आणि आज मतदान एवढ्यांसाठीच अहेरीला इथं आलोय की जेणेकरून मतदान कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढावा। मतदानामध्ये मतदान करणाऱ्या मतदारांना तुमचा काय मेसेज आहे? हे लक्षात घ्या की जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णयधिकारी यांची जेवढी महत्त्वाची भूमिका आहे तेवढीच मतदान केंद्रावर काम करणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या सर्व अधिकाऱ्यांची देखील भूमिका आहे। आपण बघू शकता सगळे या ठिकाणी कशा पद्धतीने कर्मचारी आहेत आणि कर्मचाऱ्यांमध्ये हा उत्साह दिसतोय। आपण एखाद्या कर्मचाऱ्याशी बोलूया। काय वाटते तुम्हाला, तुम्ही निवडणुकीच्या कर्तव्यासाठी जात आहात? या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आम्हाला फार मोठा आनंद होत आहे आणि आम्ही त्याचे सहभाग आहोत। त्याच्याबद्दल सर्वांना आनंद या ठिकाणी व्यक्त होत आहे आमचा। एकूणच कर्मचारी सुद्धा उत्साहित आहेत आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये त्यांचा जो सहभाग आहे त्या सहभागामध्ये त्यांना काम करत असताना आनंद होत असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।